नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MHTV चॅनलवरती सहर्ष स्वागत। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे। एकदाचे पॅकअप करून त्यांनी कायमचेच लंडनला पाठवायची वेळ आली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी यावेळेस केली। तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मोलाचा सल्ला दिला। अकोल्यात हिंदू बाहुबली संमेलनासाठी ते नागपुरात आले होते। यावेळी त्यांनी विविध विषयावर मतं मांडली। पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव जिहादचे विषय आल्यास 10 ते 15 दिवस केस दाखल करत नाही। मुलीच्या आई वडिलांसोबत गैरव्यवहार करत असतात। या अधिकाऱ्यांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होते। अशा सडक्या आंब्यांना मी इशारा देत आहे, असे राणे म्हणाले। आणि आमदारांना माळा घराची लॉटरीबाबत बोलताना त्यांनी अशी काही टीकासुद्धा केली होती। तर या संबंधित आमदारांनी भूमिका जाहीर करावी। काही सामान्य घरातील व्यक्ती आमदार असतात, पण सगळेच आमदार आर्थिक सक्षम नसतात, असे देखील राणे यांनी म्हणाले। तर बहिणीविरोधात बायकोला निवडणुकीला उभे करावे हे योग्य नाही, असं देखील अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे। यावर विचारलेले असताना नितेश राणे म्हणाले, अजित पवार अनुभवी नेते आहेत। कुठल्या तरी अनुभवामुळे ते बोलत असतील, त्यामुळे महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही। असे ईमेल बांधून चुकीचे आहे। एक वक्तव्याने महायुतीचे बाहेर पडतील असे काहीही नाही, असं देखील राणे यांनी म्हणाले। तर मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठ्यांना आवडत नाही। त्यांनी राजकीय भाषा टाळणे त्यांच्यासाठी चांगलं असेल। ते मराठा आरक्षणाविषयी बोलतील तेवढे त्यांच्या हिताचे आहे। सर्वच नेत्यांची स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमिका जाहीर करावी। तर शरद पवारांवर टीकेची जरांगे यांना पहिल्या दिवशीच भूमिका घेतली तर लोकांनी विश्वास बसला। आता 4ही दरवाजे बंद झाले आहेत, अशी टीका देखील राणे यांनी केली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।